नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खोंडामळी तालुका जिल्हा नंदुरबार येथील उपशिक्षिका श्रीमती कविता लोंढे आपणा सर्वांचे सेतू अभ्यासक्रमात स्वागत करते। इयत्ता 10वी विषय मराठी। मुलांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 18वा दिवस आहे। क्षेत्र आहे लेखन, क्षमता आहे पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या उपयोजित लेखन घटकांवर लेखन करता येणे, संकल्पना आहे रसविचार। चला तर मग मुलांनो जाणून घेऊया। बघा मुलांनो, इथे तुम्हाला काही इमोजी दिलेले आहेत, भावमुद्रा दिलेल्या आहेत। या सर्व तुम्ही सर्वांनी बघितल्याच असतील। कुठे बघितल्या असतील बरं? तुम्ही सर्वजण मोबाईल हाताळतात, तर मोबाईलमध्ये तुम्ही या सर्व इमोजी पाहिल्याच असतील। तर आज आपण यांचा अभ्यास करणार आहोत। या सर्व भावमुद्रा आहेत। मानवी चेहऱ्याचे भाव यावरून आपल्याला ओळखता येतात। ठीक आहे, सर्वप्रथम आहे दुःख। बघा, जेव्हा आपण दुःखी होतो, उदास होतो, तेव्हा आपल्या चेहऱ्याची भावमुद्रा याप्रमाणे असते, हो की नाही? दुसरं आहे भय। जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला बघून घाबरतो, साप बघून घाबरतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर भय निर्माण होते, तेव्हा आपला चेहरा याप्रमाणे होत असतो। तिसरा आहे आनंद। जेव्हा आपण आनंदी होतो, एखादी आनंदाची गोष्ट आपल्याला माहिती पडते, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो। ठीक आहे, पुढचा आहे विस्मय, आश्चर्य। म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य झालं, तेव्हा आपला चेहरा याप्रमाणे होत असतो। पुढचा आहे राग। जेव्हा आपण कोणावरती राग व्यक्त करतो किंवा आपल्याला राग आला असेल, तेव्हा आपला चेहरा याप्रमाणे होत असतो, लालबुंद। पुढचा आहे शोक। आपल्याला एखादी दुःखद बातमी कळाली असेल, तेव्हा आपण रडतो, शोक करतो, हो की नाही? पुढचा आहे उत्साह। आपल्या मनासारखी आनंदाची बातमी मिळाली तर आपण उत्साही होतो, उत्साह व्यक्त करत असतो। पुढचा आहे जुगुप्सा, कंटाळा। एखाद्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा येत असेल किंवा झोप लागत असेल, तेव्हा याप्रमाणे आपण करत असतो। ठीक आहे, तर मानवी चेहऱ्याचे भाव ओळखून मानवी स्थायी भाव याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर तुम्हाला पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत। गणेश आज वर्गात दुःखी दिसत होता। मग गणेश दुःखी झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्याची भावमुद्रा कशी असेल बरं? याप्रमाणे असेल। ठीक आहे, पुढचा आहे सध्या मानवामध्ये कोरोनाचे भय वाढले आहे। बघा, सध्या मागच्या वर्षापासून सर्वकडे कोरोना पसरलेला आहे, त्यामुळे आपण सर्वजण कोरोनाने भयभीत झालेलो आहोत। त्यामुळे आपल्या सर्वांचे चेहरे सध्या याप्रमाणे दिसतात, भयभीत। पुढचा आहे मला माझ्या मित्राला पाहून आनंद झाला। बघा, आपल्याला बऱ्याच वर्षानंतर, बऱ्याच दिवसांनी जर आपला मित्र भेटला, तर आपण त्याला बघून खूप आनंदित होत असतो की नाही? तर आपल्या चेहऱ्यावर याप्रमाणे आनंद, हास्य निर्माण होत असते। पुढचा आहे वर्गात पक्षी आलेला पाहून मला आश्चर्य वाटले। जर वर्गामध्ये अचानक कोणी पक्षी आला तर त्याला बघून आपल्याला आश्चर्य होते की अरे, हा कसा आला वर्गात, हो की नाही? बघा मुलांना, अजूनही पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत। राकेशला मुलांनी चिडवल्यामुळे तो अंगावर धावून आला। समजा तुम्हाला कोणी मुलं, तुमचे मित्र चिडवत असतील, तर तुम्ही त्यांच्यावर राग व्यक्त करतात, हो की नाही? मग तुम्ही काय करतात? त्यांच्या अंगावर धावून जातात, राग करतात, तेव्हा तुमचा चेहरा असा रागाने लालबुंद झालेला असतो। पुढचा आहे दूरदेशी चाललेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले। जर आपण आपल्या आईला सोडून कुठे दुसऱ्या गावाला जात असणार, परदेशात जात असणार, तर आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येते, या विचारानेच की आता बरेच दिवस आपला मुलगा आपल्याला भेटणार नाही, दिसणार नाही, त्यामुळे ती शोक करते किंवा रडते। पुढचा आहे मराठी विषयाचा सोपा पेपर पाहून सर्वेशने भरभर सोडविला। बघा, तुम्हाला जर एखादा तुमचा आवडीचा विषय असेल, त्याचा पेपर तुम्हाला सोपा असेल, अभ्यास झालेला असेल, तर तुम्हाला पेपर सोपा जातो। मग प्रश्न वाचून तुम्हाला खूप आनंद होतो आणि पेपर सोडवण्याचा तुम्हाला उत्साह येतो, हो की नाही? आणि तुम्ही मग उत्साहामध्ये तो पेपर भरभर सोडवत असतात। पुढचा आहे केतकी फार उशिरा जागी होते। मग बघा, कोणाला जास्त झोपण्याची सवय असते किंवा सकाळी उठण्याचा खूप कंटाळा येत असतो, तर तेव्हा तुमचा चेहरा या भावमुद्रेप्रमाणे झालेला असतो। ठीक आहे, मग यावरून आपण आज
मानवी स्थायी भाव आणि रसविचार यांचा अभ्यास करणार आहोत। मग भाषेमध्ये 9 रस आहेत, त्या 9 रसांचा आणि या मानवी स्थायी भावांचा एकमेकांशी कसा संबंध जुळून येतो ते आपण शिकणार आहोत। ठीक आहे। मग रस, भाषेतील रस म्हणजे काय, स्थायी भाव म्हणजे काय, ते मी सर्वप्रथम तुम्हाला सांगते। रसाचा शब्दशः अर्थ चव किंवा रुची असा आहे। आपण एखादी पदार्थ खातो, जेवण करतो, तेव्हा आपल्याला त्या पदार्थाची चव समजते। चव समजते म्हणजेच त्या पदार्थाचा रस असतो तो। त्या पदार्थामध्ये गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे 6 रस पदार्थांमध्ये असतात। ठीक आहे। या 6 रसांमुळेच आपणास पदार्थाची गोडी किंवा चव ही कळत असते। यालाच आपण रसास्वाद असे म्हणतो। तर साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंतःकरणातील भावना उद्दीपित होतात व रसनिर्मिती होते। मानवी मनात काही भावना कायमच्या वास करत असतात। उदाहरणार्थ प्रेम करण्याची, रागवण्याची, हसण्याची, दुःखाची, पराक्रमाची इत्यादी। या मनातील स्थिर व शाश्वत भावनांचा काव्यशास्त्रात स्थायी भाव असे म्हणतात। म्हणजे बघा, आपण दुःखी होतो, हसतो, रागावतो, प्रेम करतो, पराक्रम करतो, युद्ध करतो, या सर्व आपल्या मनातील भावना आहेत आणि या कायम स्थिर असतात, शाश्वत असतात। म्हणजे या कधीही आपल्या मनातून निघणार नाहीत अशा भावना आहेत। म्हणून त्यांना काव्यशास्त्रात काय म्हणतात, स्थायी भाव असे म्हणतात। साहित्यकृतीच्या वाचनाने स्थायी भाव जागृत होतात व रसनिर्मिती होत असते। मग साहित्यकृतींचे वाचन केल्याने त्या स्थायी भाव जागृत होत असतात आणि त्यामुळे रसनिर्मिती होत असते। मग यावरून तुम्हाला सर्वांना कळालंच असेल की स्थायी भाव म्हणजे काय आणि रसनिर्मिती म्हणजे काय। ठीक आहे। स्थायी भाव म्हणजे आपल्या मनातील हास्य, दुःख, राग, प्रेम या सर्व भावनांना स्थायी भाव असे म्हटले जाते। तर स्थायी भाव जागृत होतात आणि त्यामुळे स्थायी भाव जागृत झाल्याने एक रसनिर्मिती होत असते। मग आपल्या भाषेमध्ये एकूण 9 रस आहेत, ते आपण बघू। बघा, तुम्हाला इथे रसविचार या व्याकरण घटकाची संकल्पना आपल्याला बघायची आहे। त्यासाठी पुढे एक तक्ता दिलेला आहे। त्या तक्त्यामधील उदाहरणं मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते। ठीक आहे। पहिलं उदाहरण आहे, आई म्हणून कोणी आई 6 कमारी। आई म्हणून कोणी आई 6 कमारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी। मग या उदाहरणावरून तुम्हाला काही समजतंय का बरं, कोणता रस असेल हा? काही लिंक लागते का बघा बरं। आई म्हणून कोणी आई 6 कमारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी। बघा, या उदाहरणावरून आपल्याला असे समजते की हा स्थायी भाव म्हणजे शोक आहे। आपल्या मनातील शोक ही भावना त्या उदाहरणावरून दिसून येते आणि रसनिर्मिती आहे त्या शोकस्थायी भावावरून कोणती रसनिर्मिती होते, तर करुण रसनिर्मिती होते। म्हणजे हा रस कुठे आढळतो? दुःख, वियोग, संकट यांच्या वर्णनामध्ये हा करुण रस आढळत असतो। उदाहरणार्थ, आई म्हणून कोणी आई 6 कमारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी। म्हणजे याचा अर्थ काय की समजा एखाद्या व्यक्तीची आई नाही आहे, त्याची आई वारली आहे आणि त्याच्यासमोर दुसऱ्या एका व्यक्तीने त्याच्या आईस हाक मारली, तर याला त्याच्या आईची आठवण येईल आणि तो दुःखी होईल, हो की नाही? मग दुःखी झाल्यानंतर तो काय होईल? शोक करेल, अश्रू येईल त्याच्या डोळ्यात, शोक निर्माण होईल, दुःख निर्माण होईल। यावरून हा कोणता रस आहे, तर करुण रस आहे। तर ही जी ओवी आहे, आई म्हणून कोणी आई 6 कमारी, ही कविता साने गुरुजींच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर बेतलेल्या श्यामची आई या चित्रपटातील कवी यशवंताची ही कविता आहे। आपला श्याम खूप मोठा झालेला पाहावा अशी त्याच्या आईची इच्छा असते, जी तिच्या हयातीत पूर्ण होत नाही। श्यामलाही गरिबीच्या अवस्थेतील आईला सुखी करण्याची इच्छा होती, जी अपुरीच राहिली। चित्रपटात आई वारली असताना हे गाणं, ही कविता सुरू होते आणि ते गाणं ऐकताना दुःखाची कळ येते, अश्रू आवरत नाहीत। त्यामुळे हा शोकस्थायी भाव असे दिसते आणि या भावातून
करुण रस निर्माण होत असतो. ठीक आहे. म्हणजेच ज्याही उदाहरणामध्ये ओवीमध्ये तुम्हाला दुःख, वियोग, संकट यांचं वर्णन दिसेल त्यावरून तुम्ही समजून घ्यायचे की तो करुण रस आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण आहे, डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नको. मग हे कोणत्या रसाचं उदाहरण असेल बरं? बघा, डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नको हा आहे शृंगार रस आणि स्थायी भाव आहे रती. हा रस कुठे कुठे आढळतो? स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्णनातून शृंगार रस हा निर्माण होत असतो. ठीक आहे. म्हणजे त्या ओळीमध्ये दिला आहे की डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नको. तर मग हा शृंगार रस येथे निर्माण होत असतो. बघा, पुढचं उदाहरण आहे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. मग यात कोणता रस असेल बरं? बघा, यामध्ये वीर हा रस आढळून येतो. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांमध्ये वीर हा रस निर्माण होत असतो. आणि स्थायी भाव कोणता आहे? उत्साह. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. म्हणजे तिथं काय पराक्रम आहे, शौर्य आहे, या प्रकारचे प्रसंग तुम्हाला जिथं दिसतील तिथं वीर रस निर्माण होत असतो. ठीक आहे. बघा, पुढचं उदाहरण काय दिलंय, कोंबडीला आला टेलिफोन तिने विचारलंय बोलतंय कोण. बघा, हे वाचतानाच तुम्हाला चेहऱ्यावर हास्य आलं असेल की नाही. कोंबडीला आला टेलिफोन तिने विचारलंय बोलतंय कोण. हे शक्य आहे का बरं? कोंबडीला कधी टेलिफोन येऊ शकतो का? नाही येऊ शकत. पण ते वाचून आपल्याला काय झालं? हसू आलं. मग यावरून आपण असं बघू शकतो की विसंगती, असंबंध भाषण, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनामध्ये रसनिर्मिती होते हास्य आणि स्थायी भाव आहे हास. तर ते वाक्य वाचताच आपल्याला हसू येते. कोंबडीला आला टेलिफोन आणि तिने विचारलंय बोलतंय कोण. म्हणजे ही दोन्ही वाक्यांचा संबंध लागतोय का कुठे? नाही लागत आहे. विसंगती निर्माण होते, विडंबन दिसते, चेष्टा दिसते, हो की नाही. मग या सर्वांमुळे काय होतंय? हास्य हा रस निर्माण होतोय. उदाहरणार्थ अजून एक बघा, मानसीचा पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर 2.5 तास 8 दिवस भजी तळत बसायची. आता बघा, मानसीचा पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी 2.5 तास 8 दिवस भजी तळत बसायची. या दोघींमध्ये काही संबंध लागतोय का बरं? नाही लागत आहे. पण ते वाचताना आपल्याला हसू येत आहे ना. तर यावरून हा हास्यरस निर्माण होतोय. ठीक आहे. बघा, पुढचं उदाहरण आहे, धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे. यावरून कोणता रस निर्माण होत असेल बरं? बघा, तुम्ही सर्वांनी धबधबा हा बघितलाच असेल. किती रौद्र रूप असतं बरं त्या धबधब्याचं. किती जोरात तो पडत असतो खाली धबधबा. तर हा धबधबा म्हणजे समजा चुकून कोणी त्या धबधब्याजवळ गेलं तर त्याचं काय होईल हे तुम्ही समजू शकतात. म्हणजे तो धबधबा इतक्या क्रोधाने, इतकं रौद्र रूप धारण करून पडत असतो की कोणालाही त्याला बघून भीती वाटेल. दुरून तो छान वाटतो बघायला, पण जवळ गेल्यावर कोणालाही भीती वाटेल. तर यामध्ये स्थायी भाव आहे क्रोध आणि रसनिर्मिती आहे रौद्र. क्रोध, चीड, रागाचे वर्णन म्हणजे रौद्र रसनिर्मिती. उदाहरणार्थ, मनीषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती. म्हणजे रागात पाहत होती. म्हणजे जिथे कुठे क्रोध असेल, चीड असेल, राग असेल तिथे रौद्र रसनिर्मिती होत असते. बघा, पुढचं उदाहरण आहे, ओढ्यात भालू ओरडती वाऱ्यात भूते बडबडती डोहात सावल्या पडती. आता बघा, ओढ्यात भालू ओरडतोय आणि वाऱ्यात भूते बडबडताय. जर समजा तुम्ही असा प्रसंग अनुभवला, तुम्हाला भूतांचा आवाज आला, भालूचा आवाज आला, कुठेतरी सावल्या दिसल्या, तर तुम्ही काय करणार? घाबरणार, भयभीत होणार, हो की नाही. मग यावरून कोणता रस निर्माण होतो? तर जिथे कुठेही युद्ध, मृत्यू, खून, सूड, राक्षस, स्मशान
इत्यादींचं वर्णन तुम्हाला दिसेल, घाबरण्याचं, तर तिथे भयानक ही रसनिर्मिती होत असते आणि स्थायी भाव आहे भय. उदाहरणार्थ अजून एक बघा, तो गुरासारखा ओरडला, त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली. या वाक्यावरून आपल्याला असे दिसते की तिथे मृत्यू आहे, खून आहे. मग त्यावरून कोणता रस निर्माण होतो? भयानक. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. नाकामधुनी उंट लोंबती उवा माखल्या केसात. आता हे उदाहरण वाचून ऐकून तुम्हाला कसं वाटलं बरं? बिभत्स वाटलं की नाही? एकदम घाणेरडं, कसं तरीच, किळीस्वानी. मग यावरून कोणता रस निर्माण होत असेल? जिथे कुठेही किळस असेल, वीट असेल, तिटकारा असेल, त्या ठिकाणी बिभत्स हा रस निर्माण होतो आणि स्थायीभाव आहे जुगुप्सा. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मुंबईचा कामगार चाळीतल्या 10x12च्या घरात कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो. मग या संपूर्ण वाक्यामध्ये काय वाटलं आपल्याला? किळस आली, तिटकारा आला, खरं वाटलं ते सगळं. त्यामुळे तिथं होतो बिभत्स रस निर्माण होत असतो. ठीक आहे. बघा पुढचं उदाहरण आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला ट्रॉफीचं दार. कसं वाटतं ऐकायला? एकदम अद्भुत, विस्मयकारी, हो की नाही? म्हणजे समजा इमॅजिन करा की जर असं खरंच असेल तर, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटचा बंगला तुम्हाला खरंच भेटला तर तुम्हाला अद्भुत वाटेल की नाही? विस्मयी वाटेल. चॉकलेटच्या बंगल्याला ट्रॉफीचं दार, किती छान वाटेल बघायला. मग यावरून कोणता रस निर्माण होत असेल बरं? मग यावरून अद्भुत हा रस निर्माण होतो आणि स्थायीभाव आहे विस्मय. बघा, आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनामध्ये जर चॉकलेटचा बंगला तुम्हाला दिसला तर त्याला बघून तुम्हाला काय होईल? आश्चर्य होईल, हो की नाही? मग त्यावरून कोणता रस निर्माण होतो? अद्भुत. ठीक आहे. पुढचं आणि शेवटचं उदाहरण आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाड्मय तोषावे. यावरून कोणता रस निर्माण होत असेल बरं? ही काव्यपंक्ती ऐकून कसं वाटतं? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. शांत वाटतं की नाही ऐकायला? एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतं, हो की नाही? मग यावरून कोणता रस निर्माण होतो? यावरून शांत रस निर्माण होतो. जिथे कुठेही परमेश्वर विषयक भक्तिभाव असलेली गाणी किंवा वातावरण असेल तिथे शांत हा रस निर्माण होतो. उदाहरणार्थ, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना. म्हणजेच, हे प्रभू, तू आमच्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे ने, अज्ञानातून ज्ञानाकडे ने. हे परमेश्वरा, तू पवित्र व सुंदर आहेस. आमची वंदना, नमन स्वीकार कर. म्हणजेच या वाक्यातून शांत रस हा निर्माण होतोय, आपल्या मनाला शांतता मिळते, हो की नाही? तर मुलांनो, अशा प्रकारे आपण वरील सर्व उदाहरणांची चर्चा केलेली आहे आणि उदाहरणातील 9 रसांची माहिती आपण घेतलेली आहे. तुम्हाला सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. तर यापुढे काही कृती दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. पर्यायी उत्तरं शोधून लिहा. बघा, काही प्रश्न दिले आहेत आणि त्यांच्या खाली पर्यायसुद्धा दिलेले आहेत. ते तुम्हाला योग्य पर्याय निवडून तिथे लिहायचं आहे. मग प्रश्न पहिला काय आहे? रसाचे प्रकार. मग रसाचे एकूण प्रकार मी किती सांगितले तुम्हाला? बघा, तिथे 4 पर्याय दिलेले आहेत, 8, 7, 9 आणि 5. मग आपण सर्व उदाहरणंही बघितली, सर्व रसही बघितले. मग किती होते ते? 9. एकूण रसाचे प्रकार किती आहे? 9. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अद्भुत रसामध्ये पुढील स्थायीभाव असतो. मग आपण रसही बघितले आणि कोणत्या रसामध्ये कोणता स्थायीभाव असतो तेही बघितलं. मग अद्भुत या रसामध्ये कोणता स्थायीभाव असतो बरं? दुःख असतं, आनंद असतं, आश्चर्य असतं की भीती असते? बघा, मी तुम्हाला हे दाखवलंही होतं आणि वाचूनही दाखवलं की अद्भुत या रसामध्ये विस्मय हा स्थायीभाव असतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, ओळखा पाहू. या उदाहरणात कोणता रस आढळतो? खाली एक उदाहरण दिलं आहे आणि त्यामध्ये कोणता रस आढळतो ते तुम्हाला
ओळखायचं आहे. खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. काय वाटतं तुम्हाला या उदाहरणावरून की यात कोणता रस आला असेल बरं? यामध्ये पराक्रम आहे, युद्ध आहे, हो की नाही? मग त्यामध्ये वीर हा रस निर्माण होतो आणि स्थायीभाव उत्साह आहे. बघा, पराक्रम, शौर्य, प्रसंग, धीरोत्तर प्रसंग यावरून वीर रस निर्माण होतो आणि स्थायीभाव उत्साह दिसतोय. म्हणजेच प्रश्न 3चं उत्तर आहे वीररस. कोणता रस निर्माण होतोय? वीररस. पुढचा प्रश्न आहे, वरील तक्ता वाचून पुढील उदाहरण हे कोणत्या रसाचे आहे ते लिहा. आता विश्वास मके देवे येणे वाड्मय तोषावे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जिथे आपल्या मनाला शांतता भेटेल, ज्या ओळीमधून, जे वाचण्यावरून, ऐकण्यावरून, तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत रस निर्माण होतो. चला मग पुढचा आहे सक्षम बनूया. 9 रसांची नावे एकाखाली एक व त्यापुढे साहित्यातील कोणतेही एक उदाहरण लिहा. आता मी तुम्हाला सर्वांना 9 रस कोणकोणते आहेत त्यांचं स्पष्टीकरण उदाहरणासहित शिकवले आहे. तर तुम्हाला त्या सर्व 9 रसांची नावे एकाखाली एक लिहायची आहे आणि साहित्यामधील कोणतेही एक उदाहरण, त्या 9 रसाचं कोणतंही एक उदाहरण तुम्ही त्याच्यासमोर, त्याच्यापुढे लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचं आहे, जाईन विचारित रानफुला भेटेल तिथे ग सजन मला. हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे? तर हे उदाहरण व्यवस्थित वाचा, विचार करा आणि हे उदाहरण कोणत्या रसाचं आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. जाईन विचारित रानफुला भेटेल तिथे ग साजन मला. म्हणजे मी रानफुलांना विचारत जाईन, भेटेल तिथे ग साजन मला, म्हणजे मला माझा साजन तिथे भेटेल. यावरून कोणता रस निर्माण होतोय हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर तुम्हीच लिहायचं आहे. ठीक आहे. भयानक रस कसा ओळखावा ते लिहा. आता भयानक, जिथे भयानक भय निर्माण होतं, ज्या वाक्यावरून भय निर्माण होतं, तो भयानक रस कसा ओळखायचा? भयानक रस ओळखण्यासाठी त्या वाक्यात काय असायला पाहिजे? भय असायला पाहिजे, भीती असायला पाहिजे, हो की नाही? त्यावरून आपण भयानक रस ओळखू शकतो. त्याचं एक उदाहरण तुम्ही इथे लिहायचं आहे. तुम्ही ऐकलेली व पाहिलेली 10 मराठी गाणी सांगा व त्याचे रस ओळखा. आता तुम्ही सर्वजण टी व्ही बघतातच, मोबाईलमध्ये गाणी ऐकतात, हो की नाही? मग तुम्ही अशी पाहिलेली 10 मराठी गाणी, त्या गाण्यांची 2-3 ओळी तुम्ही इथं लिहायच्या आहेत आणि त्या ओळींमध्ये कोणकोणते रस निर्माण झाले आहे ते तुम्ही तिथं लिहायचे आहेत. ठीक आहे. पुढे आहे कल्पक होऊया. पाठ्यपुस्तकातील विविध कविता कोणकोणत्या रसामध्ये आहेत ते शोधून घ्या. मग बघा, तुमची पाठ्यपुस्तकं आहेत, इयत्ता 9वीची, 10वीची, 8वीचे, तुम्हाला जेही पाठ्यपुस्तक मिळेल त्या पाठ्यपुस्तकामधील कविता तुम्ही घ्यायच्या आहेत आणि त्या कवितांमध्ये कोणकोणते रस निर्माण झाले आहे ते सुद्धा तुम्ही लिहायचे आहेत. ठीक आहे. कवितेप्रमाणे आणखी कोणत्या साहित्यात रस आढळतात ते लिहा. जसं विविध कवितेंमध्ये रस आढळतात, त्याप्रमाणे अजून कोणत्या साहित्यामध्ये रस आढळून येतात ते साहित्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. त्यासाठी तुम्ही यूट्यूब, मोबाईल, विकिपीडिया यांचा वापर करू शकतात. तसंच व्याकरणाच्या पुस्तकांचा देखील तुम्ही वापर करू शकतात, त्यांची मदत घेऊ शकतात. ठीक आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये रसविचार, स्थायी भाव, भावमुद्रा या सर्वांचा आपण आज अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.